आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1,08,000 शाळा आहेत आणि जवळजवळ 2 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थी या शाळेमध्ये जातात. आणि शाळेमध्ये कोणत्या प्रकारचं अन्न द्यावं, कशा पद्धतीनं द्यावं याचे काही नियम ठरलेले आहेत. त्याला आपण जे नियम म्हणतो ते स्कूल फूड किंवा सेफ फूडच्या बाबतीत जे आहेत आणि न्यूट्रिशनल स्टँडर्ड्स स्कूलमधले जे असतात त्या पद्धतीनं इम्प्लिमेंट करणं हे अपेक्षित आहे. तर हे जे रूल्स आहेत हे 2020 मध्ये हे रूल्स आले. त्याला आपण म्हणतो सेफ फूड बॅलन्स डाएट्स अँड बॅलन्स डाएट फॉर चिल्ड्रन इन स्कूल रेग्युलेशन 2020. हे 2020 मध्ये आले आणि 2021 पासून याचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे. तसं असतानाही बऱ्याच बाबतीत त्याच्यामध्ये काही कन्फ्युजन आहे, क्लॅरिटी काही लोकांना नाही आहे. विशेषवरून कोणत्या विभागानं कोणतं काम करायचं याची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे, मुख्याध्यापकांनी काय करायचं, पेरेंट्सनी काय करायचं, तिथल्या फूड बिझनेस ऑपरेटरनी काय करायचं, FDA काय करायचं याच्याबद्दलही क्लॅरिटी बऱ्याच अंशी नाही आहे. आणि म्हणून काल आपण याच्याबद्दलची सेफ फूड फॉर एव्हरी स्कूल चाइल्ड इन महाराष्ट्र स्टेट वाईज कंप्लायन्स ऑर्डर डेटेड 27 जुलै 2026 रोजी आपण इश्यू केलेले आहेत. आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन इथून पुढे खूप मोठ्या प्रमाणावर स्ट्रिक्टली होईल. त्याचा परिणाम महाराष्ट्रामधल्या जवळजवळ प्रत्येक कुटुंबावरती आणि कुटुंबामधल्या मुलावरती होणार आहे. कारण मुलांना जर आपण व्यवस्थितपणे फूड दिलं, बॅलन्स डाएट दिलं, न्यूट्रिशन दिलं आणि ते जर आपण इम्प्लिमेंट करू शकलो तर सेफ फूडमधलं सर्वात मोठं पाऊल हे ठरणार आहे, ज्याच्या अनुषंगाने त्याचं एक कल्चर आपण ज्याला म्हणजे जी संस्कृती फूड संस्कृती ती इम्प्लिमेंट होईल, ती तयार होईल. आणि पर्यायानं आपलं हेल्दी चाइल्ड, हेल्दी ह्युमन बीइंग त्याच्यातून त्याचे परिणाम दिसायला सुरुवात होईल. आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण ही काल ऑर्डर काढलेले आहेत आणि ऑर्डर इम्प्लिमेंटेशन आपण पुढच्या काळामध्ये करणार आहोत. तर राज्यातील प्रत्येक शालेय विद्यार्थ्याला सुरक्षित, सकस व संतुलित आहार मिळावा यासाठी अन्न सुरक्षा या अनुषंगाने राज्यव्यापी अनुपालन आदेश आपण इश्यू केलेले आहेत. याच्यातले ठळक वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रातल्या सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, खाजगी, निवासी, नॉन रेसिडेन्शियल आणि सर्व मंडळ, मग ते SSC असेल, CBSE असेल, ICSE असेल, IGCSE असेल, IB असेल, कोणत्याही बोर्डची शाळा जरी असेल त्या सर्वांना हे लागू आहे. एडेड असेल, अनएडेड असेल, प्रायव्हेट असेल, गव्हर्मेंट असेल, हे कोणतंही डिस्टिंक्शन याच्यामध्ये नाही. सर्व शाळांना हे लागू आहेत. ह्या शाळांमधील कॅन्टीन, टकशॉप, मध्यान्ह भोजन केंद्र ज्याला मिड डे मील स्कीम आपण इम्प्लिमेंट करतो ते, वसतिगृह, वसतिगृहातली स्वयंपाकगृह आणि सर्व अन्न पुरवठादार जे आहेत वैद्य यांचा परवाना आणि नोंदणी अनिवार्य आहे. म्हणजे काय, शाळेमध्ये जे कॅन्टीन असेल किंवा जे मिड डे मील स्कूलमध्ये जे प्रोव्हाइड करतात ते असतील किंवा अंगणवाडीमध्ये जे कॉन्ट्रॅक्टर असतील यांना हे फक्त फसाई लायसन्स असणारेच असू शकतात. जर नसतील तर त्यांना लायसन्सवालेच अपॉइंट करावे लागतील. विदाऊट लायसन्स होल्डर यांना आपल्या स्कूलमध्ये किंवा कॅन्टीनमध्ये किंवा अंगणवाडीमध्ये फूड सर्व करू शकत नाहीत, हा त्याचा अर्थ आहे. त्या अनुषंगाने त्यांना सर्वांना लागू आहे. त्याचप्रमाणे शाळेच्या आवारात आणि शाळेच्या आउटस्कर्ट म्हणजे भिंतीपासून ज्याला आउटर साईड ज्याला म्हणतो त्यापासून 50 मीटरपर्यंत ज्याला HFSS अन्नपदार्थ म्हणतो त्याची विक्री, जाहिरात, विपणन व मोफत वितरणास प्रतिबंध घातलेला आहे. आय रिपीट, अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इश्यू. शाळेच्या आवारात म्हणजे शाळेच्या प्रिमायसेसमध्ये आणि विदिन 50 मीटर्स आउटस्कर्ट ऑफ द बाउंड्री. आता बाउंड्री कोणती, तर आउटर साईड जी असेल ती बाउंड्री म्हणजे समोरच्या साईडला गेट 2 असतील, पाठीमागे ते कोणत्याही टोकापासून जी काय आउटसाईड साईड आहे तिथून पुढे 50 मीटर लांबीपर्यंत HFSS म्हणजे हाय फॅट, ट्रान्स फॅट
शुगर या प्रकारचे प्रॉडक्ट्स वितरण करण्यास, विक्री करण्यास, जाहिरात करण्यास किंवा मोफत विक्री करण्यास पूर्णपणे बंदी आहे आणि ते स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट केलं जाईल. त्याच्यामुळं या बाबतीचं इम्प्लिमेंटेशन तिथली लोकल अथॉरिटी विशेष करून मुख्याध्यापकाचे, ज्याला शाळा प्रमुख असं म्हणतो, किंवा प्रिन्सिपल असेल तर प्रिन्सिपल, कारण हे आदेश इयत्ता 12वीपर्यंतच्या शाळाची डेफिनेशन 12वीपर्यंत आहे आणि हे लागू होतं 22 महिन्याच्या मुलाच्या पासून सुरू होतात. 22 महिन्याच्या मुलापर्यंत लागू नाही, तिथून पुढे म्हणजे अंगणवाडीमध्ये जे मुलं येतात तिथून पुढे चालू होतं. ते 12वीपर्यंतच्या मुलं इथपर्यंत हे आदेश लागू आहेत.